काय राव नुसतं जागरण करावं लागू राहिलंय. खरंय का खोटंय चोरायचं काय माहिती बाप्पा. नुसतं सांगितलं गावातल्या लोकांना बसा तर बसलो येऊन. खरंय राव तुमचं खरंय. आवाज येऊ गावातल्या लोकांचा. हाव 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 येऊ राहिलं. चाल बरं का चाल तरी पाहून तरी येऊ काय दांगड चालले गावात तर. हाव चला चला. इकडे काही दिसत नाही. चल बरं पुढं. ते पुढे पाहिजे शांताराम म्हणजे गावातले 2 माणसं पाय. थांब त्याला घेऊ दाखव. थांब घेऊ दाखव. म्हणे बाई कपडा आणले तू. कपडा देऊ. कपडा अंगावर घे कपडा. भूत वाटले पाहिजे पूर्णपणे. बरं पण भेटते ते लोक मला. अरे भेटे तू घे पटकन. वय बन भूत बन तू. बन लवकर भूत धर. त्यांना आपल्याला वापस काढून द्यायचं तिकडं. आपल्याला रस्त्यात पाहिलं नाही पाहिजे त्यानं म्हणून. बेशुद्ध पाड द्यायला नाही तर पळून लाव. बन लवकर भूत. चालले ते येईन आपल्या इकडे येईन ते लवकर. मी तुम्हाला आता खाऊन टाकणार आहे. हनुमान चालीसा मला आठवण नाही रे आता. आठवण नाही मला येडावं. जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिला देशी लोक उजागर. पुढं काय म्हणणं पुढं काय. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिला देशी लोक उजागर अच्युत बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम पुढं म्हणते पुढं. अरे म्हणणा मला काही आठवत नाही बाप्पा. हा मला नाही आठवते. हनुमानजी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिला देही लोक उजागर अंजन पुत्र पवन सुत नाम. स्वाती तर बेशुद्ध पडलंय. बेशुद्ध झाला तर याला ओढत नेते आणि खाऊन घेते. त्याचं काम झालंय. चला रे पडले बेशुद्ध. चला जी सोडून त्याला आता म्हणे. चल सोड त्याला. मजा घेऊन जर म्हणले मजा येऊ राहिली. नाही गावातले लोक येईन. चल बाप रे बाप. हे तर बेशुद्ध पडलेले. हे तर राखण बसले त्या गावावर आणि बेशुद्ध कसं काय पडले. नक्की याला चोरानं मारलं भाऊ. हो काका बरोबर तुमचं. चोर गेले वाटते पळून. मी पैसे गेले आता. मला वाटलं तर भेटून मी पैसे वापस पण आता गेले. मी पैसे गेले बाबा. मी पैसे लय मोठे पैसे होते. 50,000 रुपये होते. 50,000 खिशात ठेवून झोपत असते का रे मग. हा मला काय माहिती बाप्पा चोर येईल म्हणून. मला काय माहिती. चला यायला उचला चला घरी घेऊन यायच्या. उचला त्याच्या घरी माहिती आहे की नाही काही आज झालं म्हणून. उचला आपण सगळेजण मिळून उचलूया दोघाला. गाडी आणायची उचलायला. हा चालतं. मी गाडी घेऊन येतो. कोणाला असं बाई चोर गिरत नाही त्या अगोदर. कोणाचं पण बाई जाऊ नको माय. घुसायचं घरात दरवाजा उघडला तर. थांब बाहेर विचारते. कोण आहे बाहेर. आम्ही ये सकाराम भाऊ. बघा काय झालं. बेशुद्ध पडलेले त्यांना घेऊन आलो मी. काय झालं मी सांगा पहिले यायला कोण ठेवू. हात चला घेऊन बेडरूम मध्ये. काय झालं वर ठेवा काका. वर घ्या. काय झालं आता तर सांगा ना बाप्पा. त्यांना गावात चोर आले होते. तर चोराला पकडायला आम्ही गेलो. त्याच्या मागं पळत गेलो होतो. हे आम्हाला रस्त्यात पडलेले दिसले 2 जण. ते राणीचा नवरा आणि तुमचा नवरा बेशुद्ध हालत होती. लगे अशी किती तरी पडलेले होते. भिवून लगेच एकदम. तर आम्ही त्यांना इकडे घरी उचलून घेऊन आलो. चोर पळून गेले तोपर्यंत. आता चोरानं काय केलं काय माय. भूत 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 भूत. भूत का चोर. वाचा भूत. सकू वाचा भूत. पाया बस पाया भाऊ. तर बेशुद्ध सुद्धीवर राहून जाईल. काय झालं तुम्हाला. उठा ना. काय झालं. सकू वाचा मला वाचा.
पहिले पाणी प्या बरं, पाणी प्या. भूत भूत पाहिलं रे मी. एक भूत होतं बापरे. ते राणीच्या नवऱ्याला घेऊन चाललं होतं, ते पाय वडत वडत. राणीचा नवरा मेला काय, खाल्लं काय भूताला राणीच्या नवऱ्याला, सापडला. काय झालं सांगा रे मला. काय नाही झालं सापडलं. आणि काकूचा नवरा बी ते काका सापडले, तिथेच पडलेले होते. आम्ही गाडीत आम्ही त्यांना घरी सोडून येतो. हां भूत होतं खरंच का काय चोर होतं? नाही भूत होतं, भूत बाप्पा, भूत होतं बाप्पा. माहिती ते बाबा सांगितलं तेच खरं राहिलं ना. त्या बाबा सांगितलं ना भूत प्रेत आहे तुमच्या गावावर म्हणून. हो सुकू मग ते भूत म्हटलं मी तुम्हाला खाणार आहे असं म्हणलं ते भूत. आम्ही इकडे आवाज येत होतं गावात म्हणून येऊन पाहायला लागलो गावात काय चाललं म्हणून. वाजता ते भूत सापडलं. बापरे डेंजर भूत होतं. नुसते डोळे होते, हात होते, बाकी काहीच नव्हतं, पाय बी नव्हतं, त्याला काहीच नव्हतं. हवेत तरंगत होतं ते भूत. काका गावात चोर आले होते, लोक चोराच्या मागे पळत होते. तो आवाज तुम्हाला आला असन आणि मग रस्त्यात तुम्हाला ते भूत सापडलं असन, दिसलं असन, असं काहीतरी झालं पाहते. बरं तुम्ही आता झोपा, सकाळी बोलू आपण या विषयावर. आम्ही ते राणीच्या नवऱ्याला तिच्या घरी सोडून येतो, गाडीत पडलेला आहे तो. जा तुम्ही जा. सुकू आपल्या घरी ते भूत. बापरे डेंजर भूत होतं सुकू. काय हो घरातलं सेम भूत. नाही तुम्ही काय करा आता झोपा. अहो सकाळी पोक आहे तर आपण बाबाला भेटायला जाऊ दे सकाळी. झोपा झोपा. हो माय हातामुळे गेला मग नवरा तिकडं राखाल गाव. काय झालं तुम्हाला काय माहिती नाही भूत आहे म्हणून. मला वाटलं चोरच आहे, चोरामुळे पाठवलं माय यायला. माय हो पाय हो माय तुझी घाबरले. बरं झालं माय काही बरं वाईट नाही झालं बाय. ते मोका झाला असतं बाई. माय हो झोपा बाबा झोपा तुम्ही झोपा. सकाळी पोहा आपण काय तर झोपले वाटते माय. माझ्याच मांडीवर झोपले का माय. आता मला बी झोपायचं आहे माय. झोपते तसं झोपू दे, झोप लागू दे मग झोपते माय मी.